नमस्कार, मी विशाल पाटील। निवडणूक म्हणजे सत्तेसाठीचा संघर्ष नव्हे तर नागरिकांच्या विश्वासाचं प्रतिबिंब आहे आणि त्या विश्वासाचं जतन करणं हीच खरी लोकशाहीची ओळख आहे। मात्र गेल्या काही काळामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांमधील घोळाच्या आरोपांनी नवी उंची गाठली आहे। मतदारांच्या यादीमध्ये कोणतीही चूक असायला नको इतकी ती स्वच्छ असावी, ज्यामुळे मतदान स्वच्छ आणि प्रभावी होईल आणि त्यामुळे या विषयावरती चर्चा आणि सुधारणा ही देखील करणं गरजेचं आहे। लोकशाहीची ताकद ही फक्त निवडणुकांमध्ये नव्हे तर त्याची स्पष्टता, पारदर्शकता आणि लोकांचा सहभाग यामधून थेटपणे दिसत असते। विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्यामध्ये सकारात्मक संवाद साधला गेला तरच ते प्रश्न सुटू शकतात। संयम आणि संवादातूनच आपण सक्षम आणि विश्वासार्ह लोकशाही घडवू शकतो। नुकतीच निवडणूक आयोगाने 12 राज्यांमध्ये SIR होणार असल्याची घोषणा केली। मात्र या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याने विरोधकांच्या संतापाला वाव मिळाला। मतदार यादीतील त्रुटी आणि प्रक्रियेतील गोष्टींवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जातात। लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर प्रश्न विचारणं आणि दुरुस्ती करणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच। तसंच विरोधकांचा आवाज हा लोकशाहीचा भाग आहे आणि त्याला संवेदनशीलपणे ऐकलंच पाहिजे। तसंच कोणत्याही संस्थेवरचा विश्वास राखण्याची जबाबदारी सगळ्यांवरच आहे। मतभेद आणि चर्चा हेच लोकशाहीचे आरसे आहेत। शांती, संयम आणि पारदर्शकता या तीन गोष्टींनीच पुढचा मार्ग ठरत असतो। आता महाविकास आघाडीसह मनसेनं निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय, मात्र त्यांच्या मोर्चाला आता विरोध होताना दिसतोय। तर दुसरीकडे बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी महाएल्गार मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं। यानंतर नागपूर खंडपीठानं आंदोलन स्थळ रिकामं करण्याचे आदेश देऊनही कडू आंदोलनावरती ठाम आहे आणि आता ते स्वतःला अटक करून घेण्यासाठी पोलिसांच्या दिशेनं कूच करत असल्याचं आपण अगदी लोकशाही मराठीवर पाहिलं। त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय। याच दोन महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करत 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसे संयुक्त सत्याचा मोर्चा काढणार आहे। मात्र आता या मोर्चाला विरोध होताना दिसतोय। नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे। राज्यांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच विशेष सखोल फेरनिरीक्षण होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वतः सांगितलं। बिहारमध्ये ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झालेली असून आता दुसरा टप्पा सुरू होतोय। आयोगाने यावेळी पारदर्शकतेवरती भर देत सर्व राज्यांना सूचना पाठवल्या। पुढील काही आठवड्यांमध्ये मतदार याद्यांच्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण देखील होणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR लागू होणार आहे। यात कोणाकोणाचा समावेश आहे ते तर आपण पाहणार आहोतच। यामध्ये खरतर समावेश आहे अंदमान निकोबार बेटांचा, गोवा, पुदुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि लक्षद्वीप यांचा। खरतर एका बाजूला या भागातील मतदार याद्या गोठवण्यात आलेल्या असून याद्या अंतिम करत असताना नवीन मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील चुका दुरुस्त केल्या जाणार आहेत। आता येऊयात खरतर मूळ मुद्द्याकडे। SIR होणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा समावेश नाही आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात SIR प्रक्रिया होणार नाही हे आता स्पष्ट झालंय। मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेत विरोधकांनी चांगलंच रान उठवलंय। आधी राहुल गांधींनी दिल्लीमध्ये प्रेझेंटेशन सादर करत मतचोरी झाल्याचा दावा केला। आता इकडे आदित्य ठाकरेंनीही त्याच पद्धतीने मतदार यादीत घोळ असल्याचं पक्षाच्या निर्धार मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे। निर्धार मेळाव्यातले खरतर काही महत्त्वाचे मुद्दे देखील त्या निमित्तानं उपस्थित होते। निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी काय दावा केला तर वरळीत लोकसभा निवडणुकीवेळी 2,52,970 मतदार होते, तेच विधानसभेला आता 2,63,352 इतके झाल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा आहे। तर काही महिन्यातच 16,043 मतांची वाढ
वरळी मतदारसंघामध्ये झाल्याचं देखील स्वतः आदित्य ठाकरे म्हणतात. वरळी मतदारसंघात 502 मतदारांची नावं सारखीच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हात्रे नावाच्या मतदाराचे वडील पटेल असलेले 720 जण त्या ठिकाणी आहेत. 643 मतदारांचं लिंग चुकीचं आढळून आल्याचा देखील दावा आदित्य ठाकरे करताना दिसतात. तर वरळीमध्ये 4177 असे लोक मिळाले ज्यांचा कुठल्याही प्रकारे ठाव ठिकाणाचं नसल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे करतात. वरळीमध्ये घर क्रमांक यादीत केवळ परिसराचं नाव लिहिलेलं आहे. 67 मतदार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर इपिक नंबर नसलेले 28 मतदार वरळीमध्ये सापडल्याचा दावा देखील आदित्य करतात. समान एपिक असलेले 133 मतदार सापडलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर काही लोक आधीच वारले, मात्र मतदार यादीमध्ये त्यांची नावं अजूनही असल्याचं ते म्हणतात. तर दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असून तो मिटवल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या वतीनं 1 नोव्हेंबरला सत्याच्या मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे. मेट्रो सिनेमापासून हा मोर्चा सुरू होऊन थेट महापालिका मुख्यालयावरती धडकणार आहे. मात्र मोर्चा निघण्याआधीच त्याला विरोध होताना दिसतोय. नुकतीच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन विरोधकांच्या या मोर्चाला परवानगी देऊ नये असा विनंती अर्ज दिलाय. मनसे आणि महाविकास आघाडीचा हा मोर्चा अवैध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावरून वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आणि ज्यांनी नुकतीच भेट घेतलेली आहे ते स्वतः ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील आपल्या या चर्चासत्रात आहेत. तिन्ही मान्यवरांचं स्वागत. गुणरत्नजी, सत्याचा मोर्चा ढोंग्यांचा मोर्चा आहे असं तुम्हाला का वाटतं? अर्ज का करावासा वाटला? सत्यासाठी सत्य असायला पाहिजे. ढोंग्यांना सत्य कधी समजणार नाही. ढोंग्यांना ढोंगच म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की मोर्चाला कारण लागते, मोर्चाला विषय लागते. परंतु ज्या संस्था आहेत, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत, काही बॉडीजला अत्यंत म्हणजे एक वेगळं स्टेटस, एक ॲटॉनॉमस स्टेटस दिलेलं आहे. त्या बॉडीजमध्ये खास करून माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय, त्याचबरोबर लोकसेवा आयोग आणि त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग. आर्टिकल 324 भारतीय संविधानाचं जर आपण प्लेनली रीड केलं तर आपल्या लक्षात येईल की किती अधिमहत्त्व त्या शाखांना आहे. आणि त्यामुळं त्यातले त्यात 2 जजमेंट सुप्रीम कोर्टचे झालेले आहेत. एक स्पष्टपणे मोहिंदर सिंग गिल आणि दुसरी जी जजमेंट होती TN सेशन. ही दोन्ही जजमेंट 1995 आणि 1978ची आहेत. त्याच्यामध्ये स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की निवडणूक आयोगाची स्वायत्ता ही न्यायालयासारखीच आहे. न्यायालयासारखीच आहे, न्यायालयासारखीच आहे. मला सांगा, जेव्हा न्यायालयासारखी ती बॉडी आहे, न्यायालय आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण चोर म्हणणार? कुणाला चोर म्हणताय तुम्ही? राजकीय पक्षाचा निवडणूक आयोग आहे का? तर नक्की नाही. असं शरद पवार म्हणणार आहेत का राजकीय पक्षाचा निवडणूक आयोग आहे म्हणून? त्यामुळे जे नरेटिव्ह तयार केलं चाललंय, एरर्स असू शकतात. मोठी डेमोक्रेसी आहे, लोकतंत्र सगळ्यात मोठं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 मॅन 1 वोट दिलंय. याचा अर्थ इरोनियस एखादी गोष्ट आली म्हणून त्या गोष्टीच्या आधारे लोकतंत्र संपुष्टात आणायचं का? माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे निवडणुका घ्या. आणि त्यातले त्या म्हणजे ज्या हे आहेत, ज्या संस्था आहेत, ज्याला आपण म्हणजे ज्या बॉडीजला आपण नगरपालिका म्हणतो, महापालिका म्हणतो, जिल्हा परिषद म्हणतो, या लोकल बॉडीजला जर आपण 10-10 वर्ष आता आणखीन पुढं जर गेलं तर तिथल्या लोकप्रतिनिधित्वाचं काय? आणि जर सर्वोच्च न्यायालयाने जरी निरीक्षण नोंदवलं असेल आणि मॅन्डेटरी केलं असेल तर राज ठाकरेच काय आणखीन कुणी जरी आले तर ह्या निवडणुका थांबूच शकत नाहीत. आणि त्यातले त्यात मला सांगा 2 गोष्टी का आता तुम्ही उल्लेख केला राहुल गांधीचा. गांधी खानदानीमध्ये वकील नाहीत का संबंधित? मला सांगा, राज ठाकरेंच्या ओळखीतले वकील नाहीत का? काँग्रेसांकडे वकील नाहीत का? ज्या वेळेस एखादी गोष्ट एखाद्या न्यायालयाची विरोधात जाते त्यावेळेस आपण काय करतो? तिला वरिष्ठ न्यायालयात चॅलेंज करतो. मग जर त्यांचं म्हणणं आहे की ही यादी चुकीची आहे तर ते न्यायालयामध्ये अप्रोप्रिएट का जात नाहीत? आता जर आज तुम्ही म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा काढायला निघालात तर उद्या तुम्ही न्यायालयाच्या विरुद्ध काढणार का?
असा देखील प्रश्न आहे. त्याच्यामुळे संविधानिक स्थैर्य हे महत्वाचं आहे आणि संविधानिक स्थैर्य कोणत्याच पद्धतीने बाधित होऊ नये हा त्याच्यामधला पहिला हेतू आहे. आणि बरं. दुसरा हेतू, जर माझ्या पारधी भावांना, जर माझ्या वंजारी भावांना, जर माझ्या जे कोणी म्हणजे मागास भाऊ आहेत त्यांना जे नियम लागू आहेत त्यांना तुम्ही आझाद मैदानाच्या बाहेर बौद्ध भिक्षूंचा मोर्चा झाला, म्हणजे तुम्हाला सांगतो बुद्धगयासाठी मोर्चा कुठे झाला? आझाद मैदानात झाला. हेच काय लाडोबा बाबा, लाडोबा भाई, लाडोबा भाई, लाडोबा आहेत का राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बरं, शरद पवार हे लाडोबा आहेत का? थेट शरद पवार रोग जो आहे तो विरोधकांच्या दोन्ही पक्षांकडे आहे. बरं, मनसेकडून राज ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी हेमंत कांबळे आपल्यासोबत आहे. हेमंत कांबळेजी, विरोधकांचं हे ढोंग आहे की मग सत्याचा मोर्चा निघणारच आहे? आव्हान दिलेलं आहे गुणरत्न सदावर्तेंनी थेट राज ठाकरे यांना आणि पर्यायानं मनसेला आणि काँग्रेसला देखील, राष्ट्रवादीला देखील. हेमंतजी, मनसेची बाजू काय आहे? मनसेचा मुद्दा अजूनही तोच आहे का? विशाल नमस्कार. नमस्कार. खरं आहे की आमचा जो मुद्दा आहे म्हणजे आता मनसे आणि महाविकास आघाडीचे म्हणजे विरोधी पक्ष जे सगळे एकत्र झाले आहेत, तर आमचा मोर्चा तर निघणारच आहे. ज्यांना विरोध करायचा आहे, ज्यांना अजून काय तक्रारी करायची त्यांनी कराव्या. मी काही रेफरन्स देतो तुम्हाला. 2009 ला म्हणजे 2004च्या इंडिया शायनिंग चे कॅम्पेन फेल झाल्यानंतर 2009 ला पुन्हा भारतीय जनता पक्ष जेव्हा निवडणुकीत हारला तेव्हा लालकृष्ण अडवाणींनी म्हणजे संसदेतही त्याची आंदोलन झाली होती आणि रस्त्यावरती आंदोलन झाली होती. म्हणजे त्यावेळी ही निवडणूक आयोगावरती संशय निर्माण केला, पण त्यावेळेला मुद्दा हा ईव्हीएम होता. आता असं झालेलं आहे की ईव्हीएम बरोबरच आता आम्ही मतदार नोंदणी जी झालेली आहे आणि त्याचे पुरावे दिलेले आहेत. बघा, आदित्य ठाकरे साहेबांनी आता त्यांचं परवा जे निर्धारित सभेमध्ये त्यांनी प्रेझेंटेशन केलं त्यावेळी त्यांनी पुरावे दिले. राहुल गांधीजींनी तिकडे दिल्लीत पुरावे दिले. काल आमच्या गजानन काळेंनी सुलभ शौचालयामध्ये ह्या मतदारांची नोंद झाली. असे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि ज्यांची इच्छा आहे की आम्ही कोर्टात जाऊ ते पण करू. आम्ही ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या गोष्टी ही लोकशाही सुरक्षित राहावी म्हणून ज्या ज्या गोष्टी असतील त्या आम्ही नक्की करू. दुसरं एक सांगतो की आम्हाला आता जे विरोधी पक्षांना जे म्हणतायत की ह्यांचा हे नाटक आहे, यांचे हे असे हे चालले. एक सांगतो तुम्हाला की 2010ला भाजपचे नेते आणि जे राज्यसभा खासदारी होते त्यांनी एक पुस्तक लिहिलं, डेमोक्रेसी ऍट रिस्क, कॅन वी ट्रस्ट अवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. यात त्यांनी ईव्हीएम वरती बोट धरलं. 2014ला हे सत्तेत आले आणि त्याच्यानंतर ईव्हीएमचे सगळे घोटाळे बाजूला झाले का? 2019ला ही अशाच प्रकारचे आक्षेप घेतले गेले. त्यावेळी म्हणाला यांनी भारतीय जनता पक्षाने म्हटलं होतं की हार स्वीकारा. आज प्रश्न हाच आहे ना की आतापर्यंत आम्ही ईव्हीएम बोलतो, पण आता मतदार याद्यांमधले घोटाळे, मग ते बोगस मतदार असतील की ज्यांचा काही पत्ताच नाही पण त्यांची नावं आहेत. अनेक मतदार दुबार आहेत, जे त्यांच्या मतदारसंघात दुबार आहेत, जे त्यांच्या राज्यात दुबार आहेत आणि म्हणजे इथेही या राज्यातही त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या दुसऱ्या इतर राज्यातही नाही. मग ते बिहार, उत्तर प्रदेश असेल, उत्तरांचल असेल किंवा छत्तीसगड, झारखंड, इथेही त्यांची नावं आहेत. तर अशा प्रकारचे जे आक्षेप आम्ही नोंदवतोय ते आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय ना. त्यामुळे इतर जे ह्याची प्रश्न या राज्यातले राज्यकर्ते का देत आहेत किंवा त्यांचे अजून कोण ठेवलेले लोक काय देत आहेत, हा आमचा प्रश्न आहे. बरं, नेत्यांचे ठेवलेले कोण म्हणून आपला इशारा मला लक्षात आला. बालाजी गाडे, विरोधकांमध्ये निवडणुका लढवण्याची ताकद नाही म्हणून मोर्चे काढत असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला. पहिला प्रश्न त्यांनी पहिल्याच सेगमेंटमध्ये उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे आपल्याकडे कायदे तज्ज्ञ नाहीत का? राहुल गांधी या संदर्भात का बोलताय आणि मग तुम्ही न्यायालयामध्ये का जात नाही? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सदावर्तेंनी हा विषय नीट समजून घेतलेला नाहीये. हा जो मोर्चा आहे तो निवडणूक लढवण्यासाठीच आहे. फक्त त्या निवडणुका मतदार याद्या ह्या त्रुटींनी युक्त नसाव्यात, त्या बरोबर असाव्यात, योग्य असाव्यात आणि घोटाळे केलेल्या मतदार याद्या नसाव्यात. यासाठी म्हणजे चांगल्या मतदार याद्या करा यासाठी आहे. मला सदावर्तेंना एक उदाहरण द्यायचंय की केसनन नावाचं पुण्यामध्ये गाव आहे. तिथल्या उमेदवाराने पराभूत झालेल्या निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला, तक्रार केली आणि दाखवून दिलं की एकाच घरामध्ये 250 मतदार होते. तुम्हाला गंमत सांगतो विशाल सर की त्यानंतर त्यांनी तिथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि विचारलं की अमुक अमुक घर क्रमांकामध्ये किती लोक राहतात. तर त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे
की 2015 पासून हे घरच अस्तित्वात नाहीये. बर. तिथं सुद्धा 200-250 मतदार हे पुणे जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत. अशा प्रकारचा एक उदाहरण म्हणून आहे. असा सावळा गोंधळ हा पुराव्यानिशी देशाचे नेते, विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी यांनी देशाच्या समोर ठेवला. निवडणूक आयोगामध्ये महाविकास आघाडीचं जे शिष्टमंडळ भेटायला गेलं, त्या शिष्टमंडळाच्या सोबत मी होतो. हा. त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या समोर खंडीभर पुरावे सर्व पक्षांनी देऊन सुद्धा एकाही पुराव्याचं उत्तर निवडणूक आयोगाला देता आलं नाही. एक तुम्हाला गंमत सांगतो, माननीय बाळासाहेब थोरात यांनी सगळं प्रेझेंटेशन झाल्यावरती निवडणूक आयुक्तांना विचारलं की इतके पुरावे आम्ही तुम्हाला दिलेत, आता तुम्हाला मान्य आहे का की तुमच्या याद्या या चुकीच्या आहेत? तर त्यावेळेला त्यांचं उत्तर फार हास्यास्पद होतं ते महाराष्ट्राला, आणि सदावर्तींनी लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्राला कळालं पाहिजे. ते म्हणाले की ते मी ऑफिशियली हो म्हणू शकत नाही. म्हणजे निवडणूक आयोग हा भाजपच्या असंख्य संघटनांपैकी एक विंग असल्यासारखं काम करतोय, आणि मोर्चा कुणी काढायचा आणि कुणी नाही काढायचा हे काय सदावर्ते ठरवू शकत नाहीत. त्यांनाच काय सगळं कळतं अशातला भाग नाहीये. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे एजंट म्हणून ते काम करतात. महाराष्ट्रामध्ये असंख्य मुद्दे आहेत, त्यावरती त्यांना बोलावं वाटत नाही. फक्त आणि फक्त RSS आणि भाजपचा प्रोपगंडा पुढे नेतात. आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत. भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही चारी मुंड्या चित करू, कारण महाराष्ट्रातलं सर्व जनमत हे भाजप आणि महायुतीच्या विरोधामध्ये आहे. बरं, तुम्ही थेट आव्हान देताय गुणरत्न सदावर्ते यांना. आमची एकच सर समाधान करतो. माझी एक आमची सर्व महाविकास आघाडीची एकच मागणी आहे की मतदार याद्या ज्या आहेत त्या मतदार याद्या नीट झाल्या पाहिजे. जुलै नंतरच्या 18 वर्षानंतर पूर्ण झालेले, जोपर्यंत आचारसंहिता लागू होत नाही, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत नाही, तोपर्यंत ज्यांची 18 वर्ष वय पूर्ण झालेत त्यांना मिळालं पाहिजे. सदावर्तेंनी फडणवीसांचा एजंट म्हणून काम करणं बंद करावं आणि व्यवस्थितरित्या काम करावं. बरं गुणरत्नजी, काय नेमका दावा आहे बालाजी गाडेंचा आणि काय ते बोलतायत ते तर तुम्ही ऐकलेलंच आहे. मग गुणरत्नजी, एका बाजूला तुम्ही उपायुक्तांची भेट घेता, नियमात मोर्चा काढणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणता. मोर्चासाठी कोणत्या नियमांचं आणि कायद्यांचं उल्लंघन केलं जात आहे विरोधकांकडून? आता दोन गोष्टी सांगतो. एक ठेवणीतला शब्द आणि दुसरा एजंट. मला सांगा, लय गोड गोड वाटत होतं का लोकसभेला मोजलेले मत? लय गोड गोड वाटत गेले लोकसभेला मोजलेले? आता का मिरच्या लागायल्यात? विधानसभेचे आवडले नाही, लोकसभेचे लय आवडले. करू नका. बघा, बोट घालण्याच्या आधी की नाही, बोट सगळीकडे जातात, विदूषक की नाही. बघा, उत्तर द्यायला ऐकून घ्यायचं. हे बघा, ऐकून घ्या, उत्तर द्यायला ऐकून घ्यायची ताकद नसेल ना, हे नाही चाले. तुम्ही कॉमेडी केली पाहिजे सदावर्ते. तुम्ही स्टँड अप कॉमेडी करताय. तुम्ही कॉमेडी करू नका. तुम्ही वकील आहात ना, वकिलासारखं वागा, विदूषकासारखं वागू नका, जोकरगिरी करू नका. मुद्द्यावरती बोला, तोंड सांभाळून बोला सदावर्ते. तुम्ही देवेंद्र फडणवीसांची दलाली करत असाल, तुम्ही फडणवीसांची दलाली करत असाल, दलाली करण्याचं काम तुमचं आहे. तुमचा तो व्यवसाय दलाली करणे. देवेंद्र फडणवीसांची तुम्ही दलाली करताय. तुमची नाही, आपण तुमच्या बोलण्यावर मुद्द्याकडे तुम्ही मुद्द्यावरती बोला सदावर्ते साहेब. तेव्हा तुम्हाला गांधीजींना देशातला आंबेडकरवादी माणूस, आरक्षणाचं ज्या प्रकारे राजकारण झालं त्याच्यामुळे त्यांच्या मताशी डिसेंट आहे. काँग्रेस हे जळतं करे. काँग्रेसांना कधी सुद्धा तुमचे विचार हे इतरांना आवडणार नाही. तुम्हाला एकतर काय माहिती नाही. तुम्ही RSSच्या शाखेमधले व्हॉट्सअपचे मेसेज सांगू नका सदावर्ते. डंके की चोट पर तुमचं अज्ञान आहे. डंके की चोट पर सांगतोय. तुम्ही जे बोलताय ते संघाच्या शाखेतलं बोलताय. तुम्हाला इतिहासातलं काही सुद्धा ढेकळं कळत नाही. तुम्हाला इतिहासातलं काही ढेकळं कळत नाही. तुम्हाला कायद्याचं सुद्धा ज्ञान नाही. मुद्द्यावरती बोला. आपण दिलेलं जे निवेदन आहे, तुम्ही स्वतः उपायुक्तांना भेटून आलेला आहात. मोर्चासाठी कोणत्या नियमांचं आणि कायद्यांचं उल्लंघन होणार आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण हा अर्ज सादर केला. गरज आहे. त्यांच्यावरती परिणाम झालाय, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बोलतायत. अशा काँग्रेसांना लावा धक्का धक्का. अशा काँग्रेसांना लावा धक्का धक्का.
बरं, नक्कीच. गुणरत्नजी, मला थोडक्यात अहो, जाणून तुमच्या घ्यायचं गुणरत्नजी, आहे, तुमच्या मोर्चासाठी डोक्यावर परिणाम कोणत्या झाल्यासारखं बोलू नियमांचं नका, आणि मुद्द्यावरती कायद्यांचं बोला. उल्लंघन होत आहे? ह्या पोरकट पोरांचं जर संपलं असेल, या पोरकट पोरांचं संपलं असेल तर मी उत्तर अहो, देऊ तुमचं का? वय वाढलंय पण तुम्ही चिकट पोरकटपणा संपलं असेल तर करताय ना. उत्तर देऊ तुमचं का? वय वाढलंय पण तुम्ही पोरकटपणा अरे करताय. वय वाढलं, चिकट बुद्धी वाढली नाही घाबरू ना. रे बाबा, तुझ्यासारखे तुला सांगतो, अरे तुरे बोलू नका सदावर्ते, सदावर्ते अरे तुरे बोलू नका. अरे तुरे बोलायचे तुमचे संस्कार असतील, आमचे नाहीये. अहो, महाराष्ट्र पाहतोय तुमचा पोरकटपणा सदावर्तेजी. निवडणूक आयोगावर बोला, मुद्द्यावर बोला, कायद्यावर बोला. मी उत्तर देतो, सवाल जवाब करा, गुणरत्नजी, प्रश्न विचारा. कायदेतज्ञ आहात तुम्ही, आम्हाला कायदा समजून घ्यायचा आहे की विरोधक नेमकं कोणत्या कायद्याचं उल्लंघन करताय असं तुम्हाला वाटतं, आणि तरी देखील ते मोर्चा काढणार का, याचं उत्तर मी तुम्हाला हेमंतजी कायदा आपल्याकडूनही कळत घेणार आहे. असेल तर गुणरत्नजी, आधी विश्लेषण करा सदावर्तेजी. नियम आणि कायदा कृपया. त्याला सांगा चिकट घाबरायला 2 मिनिटं थांबवा त्याला, मी तुम्हाला उत्तर देईन. विशाल सर, हे काय गावगुंड निश्चित उचलून आपण आणलंय का तुम्ही? चिकट एकमेकांचा घाबरू मान वगैरे? राखूया असं मला वाटतं. बालाजी, मी मी आपल्याकडे त्यांना देखील सांगतो, येणारच आहे. मी गुणरत्नजी, तुला सांगतो, कोणत्या नियमांचं कायद्यांचं उल्लंघन होत आहे? अहो सर, तो मनोरुग्णासारखं बोलतोय. राजकीय आता मी आणि आरतुरे वैचारिक बोलले, सदावर्तेजी, तू काय मनोरुग्णासारखं बोलू आम्ही नका. तर काँग्रेसी अहो तुम्ही नाही वकील का? आहात. काँग्रेसी अहो तुम्ही नाही. वकील आहात, सुशिक्षित मनासारखं बोला अबे जरा. काँग्रेसी नाही गाभरू ना वगैरे आम्ही. काय बोलताय? तुम्हाला बाबासाहेब तुमचे- हे आंबेडकरांचं नाव घेतलं की मनोरुग्ण आठवतंय, आणि गांधी घेतलं तुम्ही की तुम्हाला संगोटे गोड गोड आहात. वाटतंय. अहो, तू तुम्हा भारतरत्न संगोट्यांना डॉक्टर असंच बाबासाहेब करता आंबेडकरांचं नाव येतं. घेतलं तुम्हाला होतं. मनोरुग्ण तुम्ही म्हणतो. देवेंद्र आणि गुणरत्नजी, गांधी म्हणल्याच्या नंतर बालाजी, तुला गोड गोड आपल्या वाटतंय का? दोघांना मी विनंती करतो की आपण एकमेकांचा मान राखूयात. मूळ पुन्हा एकदा चर्चेच्या विषयाकडे वळूयात. गुणरत्नजी, मोर्चासाठी कोणत्या नियमांचं आणि कायद्यांचं उल्लंघन विरोधक करताय असं तुम्हाला वाटतं, आणि त्याचा आवाज म्हणून कमी तुम्हाला करा, निवेदन त्याचा द्यावंसं आवाज नाही वाटतं? चालणार. सावरून घ्या सदावर्ते सर, सावरून घ्या. काळजी वाटते तुमची, पाणी प्या एक ग्लास. अरे चिकट घाबरा, अरे बरोबर आहे. डॉक्टर तुमच्याकडनं- बाबासाहेब आंबेडकरांचं तुमच्याकडनं नाव शहाणपणाची घेतल्याच्या नंतर अपेक्षा तुम्हाला नाहीये. मनोरुग्ण वाटतात, आणि बाबासाहेब गांधीचं नाव आंबेडकरांना- घेतल्याच्या नंतर बाबासाहेब तुम्हाला गोड गोड आंबेडकरांना बोलले वाटते. इतकी बुद्धिकुंची गांधींचं तुमची नाव नाहीये. घेतल्यानं कधीच बाबासाहेब आंबेडकरी आंबेडकरांना बोलले चळवळीच्या इतकी तुमची माणसाला गोड गोड बुद्धिकुंची वाटत नाहीये, नाही. सदावर्तेजी. हे डंका की थोडंसं चोट पाणी पे प्या. सांगतो. अरे ऐका ना. 54 मध्ये गांधी- काय केलं तुम्ही काँग्रेसच्यांनी, गांधी आम्ही आणि विसरू बाबासाहेबांवर शकत बोलणे नाही. इतपत तुमची म्हणून बुद्धिमत्ता बाबासाहेब नाहीये. आंबेडकर म्हणतात गांधी- काँग्रेस बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींवरती बोलणे जे इतकी तुमची काँग्रेस अक्कल सोबत नाहीये. जाईल, परंतु तुमची त्यात होईल. ओरडा. बरं, दोन्ही खरं तर मान्यवर आहेत आणि पाणी मोठे प्या. लोक आहेत ज्यांनी पाणी भारत प्या. घडवण्याचे पाण्याची गरज काम आहे. केलेलं होतं. त्यावरतीनं जाता हेमंतजी, मोर्चाला परवानगी नाही मिळावी यासाठी अनेक भेटीगाठी होत असल्याचं आपण दिवसभर पाहिलं. तरी देखील तुमचा मोर्चा निघणार का? कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा थेट आरोप हा विरोधकांवरती होताना दिसतो. तुमच्यासाठी वेगळा नियम केला जाणार नाही असा थेट गर्भित इशारा देण्याचा प्रयत्न या निवेदनाच्या माध्यमातून झाला. हेमंतजी, येतो गुणरत्नजी आपल्याकडे देखील येतो. गुणरत्नजी आपल्याकडे देखील येतो. काय कायद्याचा भंग ते ऐकावं लागेल ना. बोला. कसं आहे विशालजी, की कायद्याचं उल्लंघन, संविधान खतरे में, संविधानात अशी तर मला एक सांगा, 8 एप्रिल 2022 रोजी याच गुणरत्न सदावर्तेंनी राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब यांच्या घरावरती म्हणजे सिल्वर वोकवरती मोर्चा नेला होता. तिथे चपला फेकल्या, दगडी फेकल्या. कोणत्या संविधानात यांच्यासाठी तरतूद आहे ही? कोणत्या कायद्यानुसार यांनी तो मोर्चा काढला होता? अरे आज चर्चा जी आहे त्याच्यावर बोलू ना आपण. राष्ट्रवादी काँग्रेसने काय केलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 पिढ्या आंबेडकरी चळवळीतल्या शेवटचा शहीद गौतम वाघमारे, शेवटचा शहीद गौतम वाघमारे हे लक्षात ठेव. त्याच्या आधी मवाडे शहीद आहे. नामांतर शरद पवारांना होऊ दिलेलं नाही, शेवटी नाम विस्तार केलेला आहे. त्या विषयावर बोलायला किती बोलू शकतो? या आजच्या चर्चेवर चर्चा करायचा दम नसेल ना तर बोलू नको. आजच्या चर्चेवर बोल. लिहिलेलं नाही. विशाल सर बोला. अरे संविधान बोलायचंय. हे शरद पवारच्या बालाजी, आपल्याकडे बापाच्या निवेदन घरची आहे. मालमत्ता हेमंतजी, नाही. कोणत्या संविधान हे नियमांचं काँग्रेसच्या उल्लंघन घरची करताय असं मालमत्ता वाटतं? नाही. निवेदन दिलं एक जातं, मिनिट. मात्र तरी हेमंत आपण सर. मोर्चावरती ठाम आहात का? विरोधक मोर्चा काढणार का? गुणरत्नजी, मी 100% नियम आणि कायदे विरोधक- समजून घ्यायला आपल्याकडे येईल. तत्पूर्वी हेमंतजी मनसेची बाजू मांडतील. बोला. विशालजी, आमचा मोर्चा ठरलेला आहे. मोर्चा आम्ही काढणार. ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, ज्यांना तक्रारी घ्यायची त्यांनी कराव्या. बरं. मी एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलंय की संविधानातल्या कोणत्या तरतुदीनुसार तुम्ही तो मोर्चा काढला होता? तुम्ही त्यांच्या घरी गेला होता, चपला फेकल्या, दगडे तुम्हाला नियम वेगळे. हो, तुमच्या यासाठी का 2014 नंतरचं संविधानातले तुम्ही नियम वापरता का?
ते कायदे वापरता? 2014 नंतर संविधान लिहिलंय तुम्ही? सदावर्तेने 2014 नंतर संविधान लिहिलंय का? त्याच्यानंतर तुम्ही बोलताय का? गुणरत्नजी उत्तर द्या. संविधानातलं सदावर्तेंना काही कळत नाही. सर मला बोलायचं. बालाजी मी अरे आपल्याकडे तुम्हाला येईल. कळवा गुणरत्नजींकडून आपण काँग्रेसच्यांना समजून घेऊयात काँग्रेसी निवेदनात मजा नेमकं करत त्यांनी होते काय जेव्हा म्हटलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित होते. काँग्रेसांनी वर नाक करून बोलले एवढे नाहीत. काँग्रेसी नकटेत. कुठे होते रे संविधान लिहिताना तुमचे? गुणरत्नजी, कायद्याचं उल्लंघन उत्तर देऊ कसं का? होईल? तर नियमांचं आता उत्तर देऊ उल्लंघन का? कसं होईल? मी काय सदावर्तेंना उत्तर देतो ना सर, विशाल सर. बालाजी मी आपल्याकडे सांगू येतोच का? आहे. मात्र तत्पूर्वी मला आधी मुद्दा ठीक आहे. महाराष्ट्राला कळू देत की मुळात विरोध कशासाठी, मोर्चा का नाही काढायचा? गुणरत्नजी. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. शेवटची आणि तिसरी जी जजमेंट आली हा. जी निवडणूक आयोगाच्या संदर्भानं होती ती म्हणजे AC जोसेफ विरुद्ध शिवन पिल्ले 1984 921 ह्या खटल्यामध्ये सुद्धा निवडणूक आयोग हा न्यायव्यवस्थेसारखाच आहे असं स्पष्ट झालेलं आहे. आणि भारतीय संविधानातील आर्टिकल 324 हे स्पष्टपणे निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये आयोगावर कोणताही दबाव आणता येणार नाही असं स्पष्ट आहे. बरं. त्याचबरोबर दुसरा मुद्दा हा मोर्चा का असंविधानिक आहे तर माझ्या पारधी भावांना बौद्धगया मुक्तीसाठी जे नियम आहेत ते शरद पवार, उद्धव, राज ठाकरेसारख्याला आहेत की नाही? मग मला सांगा, ह्यांनी आझाद मैदानाच्या बाहेरून मोर्चा काढतो असं म्हणण्याचं धारिष्ट कसं दाखवू शकतात? कशी हिंमत दाखवू शकतात? कारण तुम्हाला सांगतो, माननीय उच्च न्यायालयाने नॉईज पॉल्युशन विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र 2005, बॉम्बे CR व PUCL विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र 2010, 3 बॉम्बे CR 784 या खटल्यात आदेश दिले आहेत की सर्व मोर्चे व निदर्शने केवळ आझाद मैदान येथेच घेण्यात यावीत. त्याचबरोबर आत्ता तुम्हाला रिसेंटली जरंगेनं ज्यावेळेस हौदोस घातला होता मोर्चाच्या नावावर त्यावेळेस 3 वाजेपर्यंत गोधडा आणि गठोडे गुंडाळायला सांगले होते. ह्याच्या अगोदर उद्धवनं मोर्चा आणि बंदची घोषणा केली होती. मीच कोर्टात गेलो होतो. उद्धवला की नाही ते काय ते म्हणतात शिवसेना भवनामधूनच कार्यक्रम आटपावा लागला होता. शरद पवारला सांगून मोकळं व्हावं लागलं होतं. ह्या सगळ्या गोष्टींना कायदे संमत आहेत. कारण रस्ते थांबवताच येणार नाहीत. तुम्हाला सांगतो, मी तर सोडा, लंडनला गेलेली झेन ज्यावेळेस 12 वर्षाची होती त्यावेळेस तिनं खुलं पत्र लिहिलं होतं चीफ जस्टिसांना. दिल्लीमध्ये ज्यावेळेस शाहीनबागचं आंदोलन होतं, माननीय बोबडे साहेबांनी तिच्या पत्राची दखल घेत रस्ते थांबवताच येणार नाहीत, लेकरांना आंदोलनात आणताच येणार नाही आणि चले जाओ म्हणले होते. हे सगळ्या गोष्टी की नाही विधी संमत आहेत, हे संविधानिक आहेत. याला आर्टिकल 144 म्हणजे कायद्याचा आधार आहे. असं असताना कोणी लाडोबा म्हणून जर आम्ही मोठे आहोत, आम्ही कायदा मानणारच नाही आणि आम्हाला शिकवू नये की आम्ही काय बोललं पाहिजे. लोकांना माहित आहे संविधान निर्मितीच्या वेळेस काँग्रेसी काय करत होते, कोठं गुलाबजामुन खात होते आणि आईस्क्रीम टोकत होते. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही मोर्चा करता येतो, आंदोलन करता येत असतं. बालाजी, कायद्यानं आव्हान दिलेलं आहे, कायद्यानं उत्तर कसं देणार? सगळ्यात महत्वाचा विषय की ज्या मुद्द्यावरती इथं घसा खरडून मानसोपचार तज्ञाची गरज असल्यासारखं सदावर्ती जे ओरडतायत घसा वगैरे काही नाही. अरे आंबेडकरी दारू पिणारे काँग्रेसी नाही तर आम्हाला शील चारित्र्य सांभाळायला लागत असते. शील चारित्र्यवाले आहोत आम्ही. आम्ही काँग्रेसी नाही, काँग्रेसी नाहीत रे. अरे भाई आम्ही काँग्रेसी नाहीत रे भाई. तुम्हाला मानसोपचार आम्ही की नाही, तुम्हाला आम्ही मान विशाल सर खरं तर यांना कायद्याच्या अगोदर आव्हानाला माझ्यासारखं काँग्रेसची बाजू समजून घेऊया, विरोधकांची बाजू समजून घेऊया. ऐकून घ्या बालाजी गाडे बोला. आम्ही तर हे ज्या काँग्रेसी नाहीत रे बाबा. अहो तुम्ही राहू शकत नाही काँग्रेसशी, तुमची तेवढी पात्रता नाही बौद्धिक सदावर्ती काँग्रेसमध्ये राहण्या एवढी. अरे शांतपणे ऐकून घ्या. तुमचं ऐकलं. अहो तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला कळत नाही त्यातलं. काँग्रेसी होण्यासाठी सर त्यांना शांत करा. 1 तारखेला आपला मोर्चा निघणार का? गुणरत्नजी, एका बाजूला तुम्ही आज निवेदन दिलेलं आहे, तर दुसरीकडे विरोधक मात्र 1 तारखेच्या मोर्चावरती अजूनही ठाम आहे. कायद्यानं कसं उत्तर देणार बालाजी गाडे? मला तुमची काळजी वाट. हा सर, सगळ्यात महत्वाचा विषय की ज्या मुद्द्यावरती ओरडत आहे तर त्यांना शांत करा.
चुप अहो तुम्ही अबे, बालाजी चुप. गाडी आम्ही आपल्यालाच चुप. ऐकतो, तुम्ही बोला. कोण मालक आहे का माझे राज हो ठाकरे एजंट साथ करू शकत देवेंद्र नाही. फडणवीसांचे उद्धव एजंट करू शकत नाही. सदावर्ते तुम्ही मला काय देवेंद्र काँग्रेसची फडणवीसांचे समज एजंट नसते आहात रे. सगळ्यात अबे, तू महत्वाचं दलाल. काँग्रेस अबे, तू बाबासाहेब लोणचं. आंबेडकर आणि अबे, गांधी तू लोणचं. यांच्यावरती तू चर्चा दलाल, करणे दलाल. इतकी अक्कल नाहीये दलालच बे. अबे, 10% बरं, SIR चा एका बाजूला वाढलेले शंखनाद आहे. झालेला आहे, नाहीये. मात्र तुम्हाला मतदार अक्कलच याद्यांमध्ये नाहीये. असलेल्या घोळासंदर्भात सदावर्ते, विरोधक आपल्या मुद्द्यावरती तुम्हाला ठाम गाढव असून म्हणणं महाराष्ट्रामध्ये म्हणजे 1 तारखेला मोर्चा काढणार यावरती ते अजूनही स्पष्टपणे आणि ठामपणे बालाजी जाता जाता मोर्चा निघणार का? 100% निघणार आम्ही मोर्चावरती ठाम आहोत बरं. या देशाचं संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे हाच आमचा अरे, मुद्दा आहे आणि अरे, त्यामुळे याला कुणीतरी मोर्चा विदूषक मध्ये आला काढण्याचा पण अधिकार आम्ही आहे थांबणार का? नाहीत. कारण आणि भारतीय तो अधिकार संविधानाच्या आहे विरुद्ध अहो, याला तुम्हाला मोर्चा काढू कायद्यातलं शकतो देखील का? कळत नाही संविधानाची- सदावर्ते संविधानाची तुम्हाला संविधानातलं पायमल्ली काही करू कळतं शकतो का का? तुम्हाला शरद संविधानातलं काही पवारांनी कळतं उत्तर का द्यावं. अहो, निश्चितच. तुम्हाला काही कळतं का संविधानातलं खरोखर आहे की एका बाजूला मोर्चा निघणार. तुम्हाला संविधानातलं काही धन्यवाद. कळतं आपण का? सर्व मान्यवर वेळात वेळ काढून आमच्याबरोबर या चर्चा सत्रात जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.